विद्यार्थी मित्र हो, भोसले सर जाकले या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 2 वर्ग समीकरणे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स या प्रकरणासाठी सराव संच 2.5 आपण सोडवित आहोत। प्रश्न पहिला त्यातला खालील रिकाम्या चौकटी भरा, फिल इन द ब्लँक्स अँड कंप्लीट। या ठिकाणी उपप्रश्न पहिला आहे, वर्ग समीकरण दिलेलं आहे x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0। या ठिकाणी b वर्ग वजा 4ac बरोबर 5 ही विवेचकाची किंमत आहे। b वर्ग वजा 4ac या विवेकाची किंमत जर 0 आली तर वर्ग समीकरणाची मुळे किंवा मुळांचं स्वरूप हे वास्तव समान असतं, परंतु b वर्ग वजा 4ac या विवेचकाची किंमत 0 पेक्षा मोठी आली म्हणजे 5 0 पेक्षा मोठा आहे तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव असमान असतात। आणि b वर्ग वजा 4ac बरोबर वजा 5 ही वजा 5 किंमत 0 पेक्षा लहान आहे, वर्ग समीकरणाची मुळे वास्तव नाहीत, वास्तव संख्या नाहीत। या ठिकाणी b वर्ग वजा 4ac बरोबर 5 आहे, 0 पेक्षा मोठी आहे, त्यामुळे या ठिकाणी वर्ग समीकरणाच्या मुळांचं स्वरूप वास्तव व असमान, वास्तव व असमान। ओके, वास्तव व असमान। b वर्ग वजा 4ac बरोबर वजा 5 0 पेक्षा लहान आहे, मुळांचं स्वरूप या ठिकाणी वास्तव संख्या नाहीत, वास्तव संख्या नाही। ओके, वास्तव संख्या नाही। त्यानंतर मुळांची बेरीज बरोबर वजा 7 आहे, मुळांचा गुणाकार बरोबर 5 आहे, वर्ग समीकरण आहे मिळवायचं x या चलातील वर्ग समीकरण x वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा गुणिले x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0। या ठिकाणी हे वर्ग समीकरण लिहित असताना x वर्ग वजा चिन्ह आहे, अल्फा अधिक बीटा मुळांची बेरीज वजा 7, हे वजा आणि हे वजा अधिक 7, इथे x आहे अधिक 7x आणि अल्फा गुणिले बीटा मुळांचा गुणाकार 5 आहे अधिक 5 बरोबर 0। ओके, x वर्ग अधिक 7x अधिक 5 बरोबर 0। त्यानंतर तिसरा उपप्रश्न आहे, अल्फा व बीटा ही खालील वर्ग समीकरणांची मुळे असतील तर वर्ग समीकरण आहे 2x वर्ग वजा 4x वजा 3 बरोबर 0। अल्फा अधिक बीटाची किंमत काढायची। या ठिकाणी अल्फा अधिक बीटा मुळांची बेरीज ही वजा b भागिले a या सूत्राने मिळवली जाते। वजा सूत्रातला आहे b मधल्या पदाचा सहगुणक वजा 4 आहे, वजा आणि हे वजा वजा अधिक 4 आहे आणि या ठिकाणी छेद 2 छेद a आहे म्हणजे x वर्गचा सहगुणक 2 आहे, तो छेदस्थानी 2 4/2 म्हणजेच 2। ओके, त्यामुळे अल्फा अधिक बीटाची किंमत 2 आहे। त्यानंतर अल्फा गुणिले बीटा c भागिले a, c अपॉन a, c छेद a, c स्थिर पद आहे वजा 3 आणि a वर्गपदाचा सहगुणक 2 आहे वजा 3/2, अल्फा गुणिले बीटा वजा 3/2। ओके, प्रश्न दुसरा, खालील वर्ग समीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा। पहिला आहे x वर्ग अधिक 7x वजा 1 बरोबर 0। या ठिकाणी x वर्ग अधिक 7x वजा 1 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची या ठिकाणी विवेचकाची किंमत काढण्यासाठी या समीकरणाचं x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या सामान्य रूपाशी तुलना करता वर्गपदाचा सहगुणक x वर्गाचा a, x वर्गाचा 1, a बरोबर 1, x पदा मधल्या पदाचा सहगुणक b आहे, इथं 7 आहे मधल्या पदाचा सहगुणक b बरोबर 7, स्थिरपद c आहे, या ठिकाणी स्थिरपद वजा 1, c बरोबर वजा 1, विवेचक b वर्ग वजा 4ac, b वर्ग 7 वर्ग वजा सूत्रातलं 4 गुणिले a 1 आहे आणि c वजा 1 आहे, त्यामुळे 7चा वर्ग 49 वजा 4 गुणिले वजा वजा अधिक आहे, दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन असतो, 4 1 4 49 अधिक 4 53, b वर्ग वजा 4ac बरोबर 53। ओके, दुसरं समीकरण आहे 2y वर्ग वजा 5y अधिक 10 बरोबर 0। विवेचकाची किंमत काढण्यासाठी या समीकरणाची तुलना सुद्धा x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाची या सामान्य रूपाशी केली असता वर्गपदाचा सहगुणक a वर्गपदाचा 2, a ची किंमत 2 आहे, a ची 2 बरोबर तुलना होते। या ठिकाणी x चा सहगुणक b आहे
आणि इथं एक्सचा वायचा सगुणक -5, बीची तुलना -5 बरोबर सी स्थिर पद आहे व +10, सीची किंमत 10 बरोबर आहे बी वर्ग वजा 4ac या ठिकाणी -5चा वर्ग वजा बी -5 आहे त्याचा वर्ग सूत्रातला वजा आहे 4 सूत्रातलं ए 2 आहे सी 10 आहे ऋणसंख्येचा वर्ग धन असतो -5चा वर्ग +25 ओके वजा 4 दूनी 8 10 80 वजा 80 25 वजा 80 25 वजा 80 80 मधून 25 गेले 10 मधून 5 गेले 5 हातच्या दिला इथं 8 मधून 2 3 गेला 5 उरले -55 एक धन एक ऋण असेल तर वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून बेरीज करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि आलेल्या वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं म्हणून विवेकाची किंमत बी वर्ग वजा 4ac बरोबर -55. तिसरा आहे वर्गमुळात 2x वर्ग अधिक 4x अधिक 2 वर्गमुळात 2 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची तुलना x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या सामान्य रूपाशी केली असता वर्गपदाचा सगुणक a आहे वर्गपदाचा वर्गमुळात 2 आहे ए या ठिकाणी वर्गमुळात 2 बरोबर तुलना होऊ शकते बी मधल्या पदाचा सगुणक इथं 4 आहे इथं बी बरोबर 4शी तुलना आणि सी ची तुलना स्थिर पद 2 वर्गमुळात 2 बरोबर बी वर्ग वजा 4ac बरोबर बीचा वर्ग 4चा वर्ग वजा सूत्रातलं 4 सूत्रातलं ए वर्गमुळात 2 आहे सी 2 वर्गमुळात 2 आहे 4चा वर्ग 16 वजा या ठिकाणी बाहेरची पद आहेत वर्गमुळाच्या बाहेरची 4 गुणिले 2 स्वरूप पद आहे 4 गुणिले 2 8 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 4चं वर्गमूळ 2 म्हणून वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 2 8 2 16 16 वजा 16 0 बी वर्ग वजा 4ac बरोबर 0. तिसरा प्रश्न आहे विवेचकाच्या किमतीवरून खालील वर्ग समीकरणांच्या मुळांचं स्वरूप ठरवा. यामध्ये पहिला आहे x वर्ग वजा 4x अधिक 4 बरोबर 0 या ठिकाणी मुळांचं स्वरूप ठरवत असताना या ठिकाणी विवेचकाची किंमतच काढावी लागणार आहे परंतु विवेचकाची किंमत बी वर्ग वजा 4ac 0 बरोबर आली तर वर्ग समीकरणांच्या मुळांचं स्वरूप वास्तव आणि समान 0पेक्षा मोठी आली वर्ग समीकरणांच्या मुळांचं स्वरूप वास्तव व असमान आणि 0पेक्षा लहान आले तर या ठिकाणी वास्तव संख्या नाहीत मुळांचं स्वरूप x वर्ग वजा 4x अधिक 4 या समीकरणाची तुलना x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या सामान्य रूपाशी केली असता या ठिकाणी वर्गपदाचा ए हित वर्गपदाचा 1 ए ची तुलना 1 बरोबर बी ची या ठिकाणी वजा 4 बरोबर सी ची तुलना स्वरूप स्थिर पद 4 बी वर्ग वजा 4ac बी वजा 4 त्याचा वर्ग वजा सूत्रातलं 4 सूत्रातलं गुणिले ए ची किंमत 1 आहे बी ची 4 वजा 4चा वर्ग 16 वजा 4 चौक 16 1 16 16 वजा 16 0 बी वर्ग वजा 4ac बरोबर 0. आत्ताच सांगितल्याप्रमाणे वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत ओके. त्यानंतर दुसरा आहे 2y वर्ग वजा 7y अधिक 2 बरोबर 0 याची पण तुलना x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या सामान्य रूपाशी करता वर्गपदाचा ए वर्गपदाचा 2 एची तुलना 2 बरोबर वर्गपदाचा बी वर्ग मधल्या पदाचा बी मधल्या पदाचा वजा 7 बीची तुलना वजा 7 बरोबर सी स्थिर पद 2 बरोबर बी वर्ग वजा 4ac या ठिकाणी बी वर्ग वजा 4ac या विवेचकाला डेल्टा सुद्धा म्हटलेलं आहे त्रिकोणासारखं छोटं चिन्ह आहे डेल्टा बरोबर बी वर्ग वजा 4ac बी वजा 7चा वर्ग वजा 4 सूत्रातलं गुणिले ए 2 सी 2 वजा 7चा वर्ग 49 वजा 4 2 8 2 16 49 म्हणून 16 गेले 33 उरले म्हणजे 33 ही संख्या 0पेक्षा मोठी आहे बी वर्ग वजा 4ac ही 0पेक्षा मोठी असल्यामुळे वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व असमान आहेत ओके. 0पेक्षा मोठी आहे हे पेक्षा लहान पेक्षा मोठा ही जी चिन्ह आहेत ती असमानता दर्शवतात म्हणून वास्तव व असमान 0पेक्षा लहान असेल तर वास्तव संख्या नाही. तिसरं m वर्ग अधिक 2m अधिक 9 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची तुलना x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी करता a बरोबर 1 आहे b बरोबर 2 आहे c बरोबर 9 आहे b वर्ग वजा 4ac बरोबर b चा वर्ग 2 वर्ग वजा 4 सूत्रातलं ए 1 आहे सी 9 आहे 2चा वर्ग 4 वजा 4 9 36 4 वजा 36 1 अधिक 1 वजा मोठ्या संख्येतून लहान संख्या शिवाय वजा करायची 36 म्हणून 4 गेले 32 मोठ्या संख्येत चिन्ह वजा 32 बी वर्ग वजा 4ac बरोबर वजा 32 हे 0पेक्षा लहान आहे म्हणजे बी वर्ग वजा 4ac 0पेक्षा लहान असेल तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाही तर बी वर्ग वजा 4ac आपण डेल्टा समजलं तर डेल्टा बरोबर 0 वर्ग समीकरणाची मुळे वास्तव समान वास्तव व समान डेल्टा 0पेक्षा मोठा वास्तव व असमान आणि डेल्टा 0पेक्षा लहान असेल तर वास्तव संख्या नाहीत ओके. चौथा प्रश्न आहे ज्या वर्ग समीकरणाची मुळे खालीलप्रमाणे आहेत अशी वर्ग समीकरणे तयार करा. पहिला आहे 0 आणि 4
या ठिकाणी 0. समजा या ठिकाणी अल्फा बरोबर 0 हे पहिलं मूळ आणि बीटा बरोबर 4 हे दुसरं मूळ. अल्फा अधिक बीटा प्रथम या मुळांची बेरीज करावी लागेल. 0 अधिक 4 बरोबर 4. नंतर गुणाकार करावा लागेल. अल्फा गुणिले बीटा. अल्फा या ठिकाणी 0, बीटा 4. 0 गुणिले 4 0. या ठिकाणी आवश्यक वर्ग समीकरण x या चलाचा वापर करा. कोणत्या चलाचा वापर करा? x वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा गुणिले x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. x वर्ग अल्फा अधिक बीटा या ठिकाणी 4 आहे म्हणून वजा 4x अधिक अल्फा गुणिले बीटा 0 आहे म्हणून x वर्ग वजा 4x अधिक 0 बरोबर 0 हे वर्ग समीकरण. त्यानंतर दुसरं आहे या ठिकाणी 3 आणि वजा 10. या ठिकाणी अल्फा बरोबर 3 आणि बीटा बरोबर या ठिकाणी वजा 10 आपण समजले तर अल्फा अधिक बीटा दोघांची बेरीज 3 वजा 10 वजा 7. या ठिकाणी मोठी संख्या वजा 10 वजाबाकी केली. वजा 3 अधिक वजा 10 अधिक 3 वजा 7. गुणाकार अल्फा गुणिले बीटा 3 गुणिले वजा 10 धन ऋण यांचा गुणाकार धन आणि ऋण यांचा गुणाकार वजा 30 आहे. 3 गुणिले वजा 10. ओके. त्यानंतर आवश्यक वर्ग समीकरण या ठिकाणी x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा कंसात आहे गुणिले x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. x वर्ग वजा सूत्रातला आहे अल्फा अधिक बीटा वजा 7 आहे म्हणून वजा कंसात वजा 7. x अधिक अल्फा गुणिले बीटा वजा 30 आहे म्हणून वजा 30. वजा वजा अधिक 7x. x वर्ग अधिक 7x अधिक वजा वजा 30 बरोबर 0. x वर्ग अधिक 7x वजा 30 बरोबर 0 हे आवश्यक वर्ग समीकरण. ओके. तिसरा आहे 1/2 आणि वजा 1/2. समजा अल्फा बरोबर 1/2 आहे आणि बीटा बरोबर वजा 1/2 आहे. मुळांची बेरीज अल्फा अधिक बीटा 1/2 वजा 1/2 0 आणि अल्फा गुणिले बीटा 1/2 गुणिले वजा 1/2 धन ऋणांचा गुणाकार ऋण 1 गुणिले वजा 1 वजा 1 2 गुणिले 2 छेदस्थानी 4 वजा 1/4. आवश्यक वर्ग समीकरणाने x वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. अल्फा अधिक बीटा 0 आहे म्हणून x वर्ग वजा 0x अधिक कंसात अल्फा गुणिले बीटा वजा 1/4 बरोबर 0. x वर्ग वजा 0x अधिक वजा वजा 1/4 मधलं पदात सगुणक 0 आहे. 0 गुणिले x 0 हेही बरोबर आहे आणि असंही लिहिलं तरी चालू शकते. x वर्ग वजा 1/4 बरोबर 0. ओके. चौथा आहे 2 वजा वर्गमुळात 5 आणि 2 अधिक वर्गमुळात 5. या ठिकाणी समजा अल्फा बरोबर 2 वजा वर्गमुळात 5 आणि बीटा बरोबर या ठिकाणी 2 अधिक वर्गमुळात 5. मुळांची बेरीज अल्फा अधिक बीटा बरोबर 2 वजा वर्गमुळात 5 अधिक 2 अधिक वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 5 0. 2 अधिक 2 4 आणि अल्फा गुणिले बीटा या ठिकाणी 2 वजा वर्गमुळात 5 एका कंसात गुणिले दुसऱ्या कंसात 2 अधिक वर्गमुळात 5 a वर्ग वजा b वर्ग पहिल्या कंसात दोघांची वजाबाकी दुसऱ्या कंसात दोघांची वजा बेरीज म्हणजे a अधिक b पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात a वजा b a वर्ग वजा b वर्गाचा हा विस्तार आहे म्हणून पहिल्या पदाचा वर्ग 2चा वर्ग 4 आणि वजा वर्गमुळात 5चा वर्ग या ठिकाणी 5 4 वजा 5. ओके. 2चा वर्ग 4 पाहिजे या ठिकाणी 2चा वर्ग मांडूया. वजा वर्गमुळात 5चा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग 2चा 4 वर्गमुळात 5चा वजा 5 वजा वर्गमुळात 5चा 5 4 वजा 5 वजा 1 आणि आवश्यक वर्ग समीकरण या ठिकाणी x वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा गुणिले x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा 4 आहे वजा 4x अधिक अल्फा बीटा या ठिकाणी अल्फा गुणिले बीटा वजा 1 आहे म्हणून x वर्ग वजा 4x वजा 1 बरोबर 0. अल्फा गुणिले बीटाची किंमत वजा 1 आहे म्हणून अल्फा गुणिले बीटा इथं वजा 1 आहे. इथं अल्फा अधिक बीटा या ठिकाणी वजा चिन्ह सूत्रातला आहे वजा अल्फा अधिक बीटा 4 आहे बेरीज x वर्ग वजा 4x वजा 1 बरोबर 0. ओके. क्वेश्चन नंबर फर्स्ट फिल इन द ब्लँक्स. हियर फर्स्ट सब क्वेश्चन इज हियर quadratic equation is given ax square plus bx plus c is equal to 0. Here b square minus 4ac is equal to 5 is given. The value of discriminant is 5 greater than 0. That means here nature of roots are real and unequal. Okay. Here b square minus 4ac is equal to minus 5. The value of discriminant is less than 0. Minus 5 is less than 0. Therefore here nature of roots no real numbers, not real numbers. Here sub question second. Here addition sum of the roots is given minus 7. Here product of the roots is given 5. Then given quadratic equation will be here x square minus
alpha plus beta x plus alpha into beta is equal to 0 x square. Here sum is or addition is here given minus 7, therefore x square minus this minus 7 plus 7x x square plus 7x plus here product is given alpha into beta 5 x square plus 7x plus 5 is equal to 0. This is the required quadratic equation. Third, here if alpha and beta are the roots of the following quadratic equations, 2x square minus 4x minus 3 is equal to 0. Here alpha plus beta formula is minus b upon a. Here minus b is here minus 4 minus plus 4. A is here coefficient of x square 2. Here b the coefficient of minus 4x. Here minus 4 upon 2. A is 2. 4 upon 2 and alpha into beta c upon a, c is constant, minus 3 upon a is 2 minus 3 upon t minus 3 upon 2. Alpha plus beta is equal to 2 and alpha into beta minus 3 upon 2. Okay, minus 3 upon 2. The question number 2, find the values of the discriminant for the following quadratic equations. First is x square plus 7x minus 1 is equal to 0. Comparing this equation, this quadratic equation with the standard form ax square of plus bx plus c is equal to 0. Coefficient of x square is a. Here x square coefficient of x square is 1. Therefore a is equal to 1. Coefficient of bx b. Coefficient of 7x 7. The value of b is 7. Constant term c is equal to minus 1. The discriminant b, the value of discriminant b square minus 4ac is equal to b square 7 square minus 4 into a is 1, c is minus 1, minus plus 4 into 1 4, 7 square 49 plus 4 is equal to 53. Therefore the value of discriminant b square minus 4 is equal to 53. Okay. Second twist, 2y square minus 5y plus 10 is equal to 0. Comparing this quadratic equation with standard form of quadratic equation x square plus bx plus c is equal to 0. A is here 2, b is equal to here minus 5, c is equal to constant 10. The discriminant b square minus 4ac is equal to b is minus 5 bracket square b square minus 4 2. Here a is 2, c is 10 minus 5 square 25 minus 4 into 2 10 into 10 80, 25 minus 80 is equal to minus 55. The value of b square minus 4ac is equal to minus 55. Third is root 2 square root 2x square plus 4x plus 2 root 2 is equal to 0. Comparing this quadratic equation with standard form of quadratic equation ax square plus bx plus c is equal to 0. The coefficient of x square is a. Here x square coefficient of x square root 2. Therefore a is equal to root 2. Here b is 4. C is equal to constant term 2 root 2. Here b square minus 4ac. This is a discriminant. Value of b is 4. B square, that means 4 square minus 4 into a is root 2 into c is 2 root 2. 4 square 16 minus 4 into 2 similar terms. Product is 2. 4 into 2 8. Root 2 into root 2. Here 2. 16 minus 8 into 2 16. 16 minus 16 is equal to 0. The discriminant value of discriminant b square minus 4ac is equal to 0. Okay. The third question is here. Determine the nature of the roots of following quadratic equation from their discriminant. First is x square minus 4x plus 4 is equal to 0. Comparing this quadratic equation with the standard form of quadratic equation x square plus bx plus c is equal to 0. Here a is equal to 1, b is equal to minus 4, c is equal to 4. The value of discriminant b square minus 4ac, b square minus 4 square minus 4 into a is 1, b is या ठिकाणी b बरोबर अधिक 4 आहे. मराठी माध्यमात पण या ठिकाणी 4 आहे, 4 स्वीकारलेला आहे. सॉरी
या ठिकाणी चुकून लिहिलेलं आहे, +4 आहे. ओके. b इज इक्वल टू 4. हिअर -4 इंटू 1 इंटू 4. हिअर 4 इंटू 4, 16 इंटू 1 16, 16 minus 4 square 16, -16 0. b square minus 4ac is equal to 0. That means here the roots are real and equal. Okay. Second sub question, 2y square minus 7y plus 2 is equal to 0. Comparing this quadratic equation with the standard form of quadratic equation ax square plus bx plus c is equal to 0. Here a is 2, b is equal to -7, c is equal to 2, b square minus 4ac, b square that means -7 square minus 4 into a is 2, c is 2, -7 square 49, minus 4 into 2, 8 into 2, 6 term, 49 minus 16, subtraction is 33, b square minus 4ac is equal to 33, that means 33 is greater than 0, that means b square minus 4ac greater than 0. Therefore the roots are real and unequal. Okay. Third, x square plus 2m square plus 2m is plus 9 is equal to 0. Comparing this equation with the standard form x square plus bx is equal to 0. A is 1, b is 2, c is 9. Okay. Therefore value b square minus 4ac is equal to 2 square ab square 2 square minus 4 into a is 1, c is 9, 2 square 4, 4 into 9 36, 4 minus 36 minus 32, b square minus 4ac is equal to minus 32 is less than 0. That means b square minus 4ac less than 0. The roots of quadratic equation are not real. Okay. Question number 4. Find the quadratic equation if the roots are given. First is 0, 4. Suppose alpha is equal to 0 and beta is equal to 4. Alpha plus beta is equal to 0 plus 4 is equal to 4. Alpha into beta 0 into 4 is equal to 0. Required quadratic equation is x square minus alpha plus beta bracket complete into x plus alpha into beta is equal to 0. Alpha plus beta is 4, alpha into beta 0, that means putting the value x square minus 4x alpha plus beta, here 4, therefore x square minus 4x plus 0 is equal to 0. Okay. Second, here given alpha is equal to 3 and beta is equal to -3, addition alpha plus beta, 3 minus 10 minus 7, alpha into beta, 3 into minus 10 minus 30. Required quadratic equation is x square minus into bracket alpha plus beta bracket complete into x plus alpha beta is equal to 0. X square minus alpha plus beta is -7. Here minus plus 7, x square plus 7x plus here alpha into beta is -3 plus minus -30 is equal to 0. Required quadratic equation x square plus 7x minus 30 is equal to 0. Third is 1/2 and -1/2. Suppose alpha is equal to 1/2, beta is equal to -1/2. Here addition is alpha plus beta is equal to 1/2 minus 1/2 is equal to 0. Alpha into beta 1/2 into -1/2, 1 into -1 -1, 2 into 2 4. Alpha into beta -1/4. Required quadratic equation is here x square minus alpha plus beta bracket complete into x plus alpha beta is equal to 0. X square alpha beta 0, alpha plus beta, therefore x square minus 0x plus 1 plus alpha into beta is -1/4 is equal to 0. Here x square 0x 0 minus 0x 0 plus minus 1/4, x square minus 0x minus 1/4 is equal to 0 means x square -1/4 is equal to 0. Okay. Fourth is given here alpha is equal to 2 minus √5 and beta is equal to 2 plus √5. Alpha plus beta, putting value alpha 2 minus √5 plus beta 2 plus √5 minus √5 plus √5 0, 2 plus 2 4. Alpha into beta 2 minus √5 into second bracket, this is first bracket, second bracket 2 plus √5. A square minus b square means
expansion is in first bracket a plus b into second bracket a minus b. Using this formula, square of first term 2 square minus square of second term root 5 square 2 square 4 minus root 5 square 5. 4 minus 5 is equal to minus 1. Required quadratic equation is x square minus into bracket alpha plus beta into x plus alpha beta, x square minus alpha plus beta 4 addition of roots x square minus 4x. Here alpha into beta is minus 1, therefore alpha into beta minus 1. Therefore required quadratic equation x square minus 4x minus 1 is equal to 0. ओके, अशा पद्धतीनं अत्यंत सोप्या भाषेतील हा व्हिडिओ आपण जरूर समजावून घ्या. हे प्रश्न वार्षिक परीक्षा दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत आणि भोसले सर जाकले हे चॅनेल अद्यापही आपण सबस्क्राईब केले नसेल जरूर सबस्क्राईब करावे आणि याची लिंक आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही त्याचा लाभ द्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद.